बघा, आज आपल्याला वांग्याची भाजी करायची होती. तर म्हटलं छानपैकी बघा जिरं मोहरीची फोडणी घेतली होती. त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला टाकला होता आणि शेंगदाण्याचं कूट आणि सुकं खोबरं जे असतं आपलं खोबरा किस ते थोडं भाजून घेतलं होतं शेंगदाणे आणि ते, आणि छान त्याचं कूट करून घेतला होता मिक्सरला आणि ते पण टाकलं बघा. नंतर हळद टाकली, गरम मसाला टाकला होता. छान कलर आला होता लाल चटणीमुळे. आंबारी चटणी वापरायची लाल. आणि बघा वांगे बटाटे छान स्वच्छ धुवून त्याच्यात टाकले आणि छान फ्राय करून घेतलं आधी. आणि नंतर मस्त पाणी टाकायचं, मीठ टाकून कोथिंबीर टाकून छान पातळ भाजी आपली मस्त तयार होते. भातासोबत खूप छान लागते हे. बघा 10 ते 15 मिनटात आपली भाजी होऊन जाते. पटापट जर करायचं असला तर स्वयंपाक. ह्याच्यासोबत तुम्ही भात, साधी खिचडी काही पण खाऊ शकता बघा. आणि मग नंतर माझे कामावरून झाले, आजीचे नखं काढून दिले, खूप दिवसापासून राहिले होते. आणि आणूचे पण काढायचे होते, तर तिचे पण नखं काढून दिले आणि नेलपेंट लावून दिली तिला पण. म्हटलं 2-4 दिवसांनी हळदी कुंकू करू, तर थोडं थोडं आवरून पण ठेवावं. जरा टेबल वगैरे स्वच्छ धुवून घेतले, किचन वगैरे आवरून घेतलं, वस्तू वगैरे आणून ठेवल्या वाण देण्यासाठी. आणि एक्झाम पण चालू आहे श्लोकची, तर तो नसल्यावरतीच बाकीचे कामं करावे लागतात पटापट. तर बघा आपलं झालेलं आहे आवरून. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पिंक कलरची छान नेलपेंट होती, अनुला खूप आवडते बघा. अनुची पण छान छान नेलपेंट लावून झाली, ती सारखी लावतच राहते तिच्या हातून. आणि छान आज आपण कुरमुऱ्याचा चिवडा पण करून घेतला. मल्हार, जय मल्हार असं फरसाण होतं माझ्याकडे डीमार्टचं, 75 रुपयाचं छान. तर बघा मस्त कुरमुरे फ्राय करून बेसिक फोडणी दिली जिरं मोहरीचीच, आणि हळद, चटणी, मीठ, थोडी पिठी साखर. छान आपला चिवडा तयार झाला. आणि बघा आता संध्याकाळची खिचडीचीच तयारी करत होती. तर काय नाही, ठेचलेला लसूण, जिरं मोहरी, हळद, कांदा लसूण, बटाटा, टोमॅटो छान फ्राय करून घेते आता. कढीपत्ता तर नाहीच आहे. आणि छान बिर्याणी मसाला वापरते आता आज, त्या मसाल्याने छान टेस्ट पण येते. आणि थोडासा घरातला गरम मसाला पण वापरते, हळद टाकली. आणि छान आपला जो भाताचा तांदूळ असतो आज तो वापरला, खिचडीचा नाही वापरला, आपला रेशनचा तांदूळ. आज याची खिचडी करून बघू. छान तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते, फक्त तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ वापरलेली, ॲसिडिटी वगैरे होते म्हणून. बघा छान फ्राय करून घेतलं आपण ते. त्याच्यात तेजपत्ता वगैरे टाकला मी शेवटला. शेंगदाणे पण टाकले होते, शेवटी टाकले, पण शेंगदाणे विसरले होते. भाजलेले शेंगदाणे होते त्याच्यामुळे तेच 2-4 टाकले. आणि छान आता आपली खिचडी तयार होईल. तांदूळ टाकून देऊ आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या. छान मऊ खिचडी होते मग. आणि पापडसोबत खाऊया. तर ठीक आहे, आता आपण टेरेसवर जाऊ. थोडं कपडे वगैरे आणायचे. आनंदने आम्ही जाईल आता टेरेसवरती. श्लोक गेलेला आहे खेळायला. ओके. बघा आता छान कलर पण आलेला आहे आपला. कोथिंबीर टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. तर काही वेळा मीठ विसरायला होतं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. बघा आनंद स्टँड पडला म्हणून उचलत होती. आणि छान आमच्या टेरेसवरून बघा धुळे असं दिसतं मस्त. टेरेसवरून आम्ही 6:30 वाजले होते. तर बघा आम्ही थोड्या वेळ खेळलो वरती, मग नंतर खाली आलो लगेचच. स्वयंपाक पण आता तयारच आहे. तर छान आराम करू, टी व्ही बघू. चला आपण उद्या भेटूया. बाय बाय कर दीदी. बाय. व्हिडिओ को लाईक करा, शेअर करा, आमच्या व्हिडिओ परत